MSCITच्या फायनल एक्झाममध्ये विचारला जाणारा हा एक्सेलचा क्वेश्चन बघून घ्या मित्रांनो. तर बघा काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क्स कॉलम एल मध्ये कॅल्क्युलेट करा आणि IF फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क्स 600 पेक्षा कमी असले तर गुड आणि 600 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असले तर व्हेरी गुड असा रिमार्क आपल्याला दाखवायचा आहे. तर या क्वेश्चनमध्ये असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला L2 सेलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ऑटो सम डायरेक्ट क्लिक करा, म्हणजे सर्व संख्यांची आपल्याला बेरीज तिथे मिळेल. त्यानंतर एंटर प्रेस करायचं आहे. बघा एका विद्यार्थ्याची इथे मिळालेले आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची काढण्यासाठी कोणत्यामध्ये कर्सर डबल क्लिक करा आणि बघा सर्व विद्यार्थ्यांचे मिळाले आहे. त्यानंतर आपल्याला रिमार्कमध्ये जायचं आहे, इज इक्वल टू टाईप करा. त्यानंतर आपल्याला IF फंक्शन म्हटलेलं आहे तर IF टाईप करून टाकायचं आहे. त्यानंतर ब्रॅकेट घ्या. ब्रॅकेट घेतल्यानंतर आपल्याला L2 ची संख्या घ्यायची आहे आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, 600 पेक्षा कमी असले तर म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते लेस दॅन घ्यायचं आहे रिमार्कमध्ये. तर लेस दॅन घ्या. त्यानंतर 600 ची संख्या तिथे आपल्याला टाईप करून टाकायची आहे. 600 संख्या टाकल्यानंतर एक कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर डबल युनिटेड कॉमा घ्या आणि आपल्याला इथे गुड टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे गुड टाईप करून टाका. त्यानंतर डबल युनिटेड कॉमा कंप्लीट करा. पुन्हा एक कॉमा द्या सिंगल. त्यानंतर आपल्याला पुन्हा डबल युनिटेड कॉमा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला व्हेरी हे रिमार्क द्यायचा आहे. तर कॅपिटलमध्ये V घ्या. त्यानंतर जसं दिलेलं आहे तसंच करायचं आहे आपल्याला. गुड टाका तिथे. ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. सॉरी डबल युनिटेड कॉमा कंप्लीट करा. त्यानंतर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करायचं आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सिंपल एक एंटर प्रेस करायचं आहे. आणि बघा एका विद्यार्थ्याची इथे रिमार्क दिसत आहे. सर्व विद्यार्थ्यांची पाहण्यासाठी डबल क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला रिमार्क मिळालेले आहे आणि आन्सर आपण सबमिट करूया.